नामांतराला विरोध असण्याचं निवेदन जोशी समाजातर्फे महापालिकेत देण्यात आले। यावेळी आनंदा जोशी उपस्थित होते। कशा बाबतीत आपण निवेदन दिलं इथं? गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र शासनाने जातीयता नष्ट व्हावी या उद्देशाने एक परिपत्रक काढलेलं आहे, GR काढलेला आहे। त्या GRच्या अनुषंगाने महानगरपालिकेने पेपरला काही जातीवाचक ज्या कॉलन्या आहेत त्यांचे नामकरण बदलवण्याचं ठरवलेलं आहे आणि तशी जाहिरात पण पेपरला दिली होती। त्या गोष्टीवर आपण ऑब्जेक्शन म्हणून आमच्या वासुदेव जोशी समाज जिथे आहे तिथे 2 कॉलनी आहेत, एक जुनी जोशी कॉलनी आणि एक नवीन जोशी कॉलनी। या दोन्ही कॉलन्यांची नावं त्यांनी वेगळेच द्यायचं ठरवलेलं आहे, प्रस्तावित आहे, पण आम्हाला त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे। वासुदेव जोशी नगर जुनं किंवा वासुदेव नवीन जोशी नगर अशा पद्धतीचं आम्हाला अपेक्षित आहे। त्या पद्धतीचं निवेदन आम्ही आत्ताच आनंदा फकीरा जोशी आप्पासाहेब अध्यक्ष वासुदेव जोशी समाज सेवा संघ यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी उपस्थित आहेत रवींद्र जोशी कानडे, सुनील कानडेजी आणि आमचे भोजने राकेश भोजने, आम्ही सर्व आणि आणखी 20-25 लोक होती। त्यांनी सर्वांनी निवेदन दिलेलं आहे। हे नामकरण जसंच्या तसं तुमच्या पद्धतीचं न स्वीकारता वासुदेव जोशी नगर किंवा वासुदेव नगर या अपेक्षित आहे। वासुदेव जोशी नगर वडिलोपार्जित या ठिकाणी रहिवास करते आणि ह्याच नावाने आमची प्रसिद्धी आहे जळगाव शहरामध्ये। या नाव जर बदललं तर बऱ्याच आमच्या अडचणी येऊ शकतात, कागदोपत्री, मतदान कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, बऱ्याच अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागणार आहे। मुलांचे जातीचे दाखले आहेत, अनेक गोष्टी। तर हे नाव जे आहे ते राहू द्यावं। फार झालं तर आमचे जे जुने संत होते वासुदेव जोशी त्या नावाने आमचं कॉलनीचे नाव ठेवण्यात यावे अशी आमची विनंती आहे।